नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी होममेड आईस्क्रीम कसा बनवायचा तो बघणार आहोत। हा आईस्क्रीम एकदम मस्त सॉफ्ट असा बनतो। मस्त आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे। इथे मी आता 2 आंब्यांचे तुकडे घेतलेले आहेत। आंबा स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचे मी पीसेस करून घेतलेले आहेत। आता यामध्ये अर्धी वाटी एवढी दूध पावडर, पाव वाटी एवढी साखर, आता हे मिश्रण मस्त असं ब्लेंड करून घ्यायचं आहे मिक्सरमधून। हे बघा मस्त फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 लिटर दुधावरची साई आहे ही मी फ्रीझरमध्ये ठेवून दिली होती 4 तासासाठी आणि ती आता आपल्याला मिक्सर थोडासा चालू बंद करून अशी आपल्याला ह्याची आता छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा मस्त अशी घट्टसर अशी आपली पेस्ट तयार होते। मस्त क्रीम, मस्त छान अशी क्रीम, हे बघा घट्टसर दाटसर अशी क्रीम आपली आता ही तयार झालेली आहे। यामुळे आपला आईस्क्रीम मस्त फ्लफी होतो। हे बघा आता ही मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। मस्त दाटसर अशी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा छान अशी होते। आता यामध्ये आंब्याची जी आपण प्युरी बनवलेली होती ती सुद्धा यामध्ये काढून घ्यायची आहे। अगदी थोड्याशा साहित्यामध्ये आपला आईस्क्रीम मस्त असा तयार होतो। हे बघा आता हे मिश्रण मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं दाटसर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता हे मी फॉईल पेपरने बंद करून घेणार आहे। पूर्णपणे एकदम पॅक करून घ्यायचं आहे आणि हे आता हे भांडं आहे ते आपल्याला फ्रीझरमध्ये 4 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। अगदी घरच्या घरी आणि एकदम कमी साहित्यामध्ये आपला आईस्क्रीम मस्त तयार होतो। तर हे बघा 4 तासानंतर तुम्हाला मी काढून दाखवते। मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आईस्क्रीमला। आता हे आपल्याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे। मिक्सर थोडासा चालू बंद असा करत आपल्याला हे मिश्रण मस्त असं दाटसर असं परत एकदा करून घ्यायचं आहे। मिक्सर जर तुम्ही फुल स्पीडने चालवलात तर ह्याचं पूर्णतः पाणी होऊन जाईल। तर थोडासा मिक्सर थोडा चालू बंद असं करून हे बघा अशा प्रकारे असं हे घट्टसर दाटसर असं मिश्रण तयार होतं। आता हे आपले आईस्क्रीम बनवण्यासाठी मिश्रण रेडी आहे। आता हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता हे मिश्रण आपल्याला 8 ते 10 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आपल्याला आईस्क्रीम बनवायचं असेल तर आपल्याला असं वाटतं की चला आपल्याकडे बीटर पाहिजे आहे, क्रीम व्यवस्थित बनण्यासाठी काहीतरी त्याची मशीन आपल्याकडे हवी आहे। पण तुम्ही अशा प्रकारे जर मिक्सरमध्ये सुद्धा आईस्क्रीम बनवलात तरीसुद्धा मस्त सुंदर, मस्त मऊसर असा सॉफ्ट असा आपला आईस्क्रीम हा तयार होतो। आता हे बघा मी पूर्णतः सगळं मिश्रण मी एका काचेच्या बाउलमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता त्याच्यावरती मी थोडेसे आंब्याचे तुकडे सुद्धा आहेत ते मी आता यावरती टाकून घेणार आहे आणि मस्त 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये आईस्क्रीम बनण्यासाठी ठेवून देणार आहे। हे बघा अशा प्रकारे घट्ट असं झाकण लावून द्यायचं आहे आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे। मस्त फ्लफी असा आपला हा आईस्क्रीम तयार होतो। तर हे बघा 7 ते 8 तासानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे। मस्त मऊसर असा आपला हा सॉफ्ट असा आईस्क्रीम तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।